हाय हॅलो वेलकम टू माय निलेशाज किचन. तर संक्रांत आली आहे, त्यासाठी मी तुम्हाला तिळगुळ चिक्की कशी बनवायची ते दाखवणार आहे. इथे मी पांढरे तीळ घेतलेत, 1 वाटी तीळ, 1 वाटी गूळ. तर सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तर बघूया तिळगुळ चिक्की कशी बनवायची. तर सुरुवातीला आपल्याला हे तीळ मंद आचेवर भाजून घ्यायचे. तीळ भाजून होत आहेत तोपर्यंत तुम्हाला तिळगुळाचा लाडू कसा बनवायचा हे सुद्धा मी दाखवणार आहे. त्यासाठी पण मी सेम प्रमाण घेतलेलं आहे. 1 वाटी तीळ, 1 वाटी गूळ. तर हे पण आपण भाजून घेऊया व्यवस्थित. तिळाचा रंग बदललेला आहे, तुम्ही बघू शकता. तीळ भाजून झालेले आहेत. गॅस बंद करू. एका प्लेटमध्ये काढून घेऊया. तिळगुळ लाडू बनवण्यासाठी तीळ भाजून झालेले आहेत. आता आपण थोडेसे शेंगदाणे घेतलेले आहेत, ते भाजून घेऊया. तीळ थंड होत आहेत तोपर्यंत आपण ज्यावर चिक्की थापणार आहोत त्यावर तूप लावून घेऊया. तर गुळाचा पाक बनवण्यासाठी इथे मी अर्धा चम्मच तूप घेतलेला आहे आणि आपला प्रमाणमध्ये घेतलेला गूळ, आणि 1 चम्मच पाणी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा गूळ. गॅस आपल्याला एकदम मंद ठेवायचा आहे. गूळ चांगला मेल्ट झालेला आहे. हा पाक करताना कुठलीही घाई नाही करायची, नाहीतर पाक फिसकू शकतो. एका प्लेटमध्ये पाणी घ्यायचे पाक चेक करण्यासाठी. बघूया. चेक करूया झाला का. बघू शकता आवाज येतोय, याचा अर्थ आपला पाक तयार आहे. बघू शकता आपला पाक रेडी आहे. गॅस बंद करायचा लगेच आणि आपले भाजलेले तीळ यात घालूया. हे मिश्रण काढून घेऊ. चाकूला तूप लावलेलं आहे, गरम असतानाच याच्या वड्या पाडून घेऊ. हे आपल्याला थंड होण्यासाठी साईडला ठेवून द्यायचे. तर बघूया, आपली चिक्की थंड झालेली आहे. बघा सहज निघते. एक तोडून दाखवते मी तुम्हाला. बघू शकता मस्त कुरकुरीत झालेली आहे.
तुम्ही पण नक्की करून बघा आणि सांगा कशी होते ते. आणि अशाच नवीन नवीन रेसिपीज बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा. व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू. पुन्हा एकदा मकर संक्रांतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर तिळगुळ लाडू बनवण्यासाठी इथे मी भाजलेले तीळ आणि शेंगदाणे एकत्र करून जाडसर वाटून घेऊया. आणि साईडला थोडेसे अख्खे तीळ बाजूला ठेवायचे. पल्स मोडवरती आपल्याला चालू बंद करत करत फिरवायचे. तर परत एका पॅनमध्ये पाव चमचा तूप घेतलं आहे. त्यात हा गूळ घालून घेऊ. फक्त आपल्याला हा गूळ मऊ होईपर्यंत गॅस चालू ठेवायचा आहे. गूळ मऊ झालेला आहे. आता बारीक वाटलेलं वाटण टाकू. मिक्स करून घेऊ. जास्त वेळ नाही परतायचं आपल्याला. व्यवस्थित मिक्स झालं की गॅस बंद करून घेऊ. मिश्रण थोडंसं कोमट झालं की पाण्याचा हात घेऊन तर अशा पद्धतीने आपले लाडू बनवून सुद्धा तयार आहेत. बघू शकता मस्त झालेले एकदम खुसखुशीत.